हॅलो गाईस, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज थोडं लेट उठलो होतो, क्लासला नव्हतं गेलेलो. 9 वाजले होते. माझं थोडं अपेंडिक्सचं थोडं पोट दुखत होतं, तर राईट झोपेलो होतो. मस्त झोप काढली. मग आंघोळ बिंघोळ केल्यानंतर मग मस्त सकाळ डायरेक्ट झोपलो. जेवण करून तर डायरेक्ट 6:30ला उठलो. खेळायला नव्हतं गेलो, आज क्रिकेट खेळायला जायचं होतं पण काही गेलो नाही. मग त्याच्यानंतर पाहिलं मम्मी तर बाहेर कपडे वाळत टाकत होती. माझी बहीण मस्त कॉफी बनवत होती, क्वालिटी कॉफी बनवती बरं का माझी बहीण. आज थोडी माकडं बिकडासारखी हसते पण क्वालिटी कॉफी बनवती. मग इथं आहे ना, मग त्याच्यानंतर मग आम्ही आंबे तोडले होते आज झाडावर चढून. लय मजा आली होती आंबे तोडायला, लय मजा येते आंबे तोडायला, मला तर लय मजा येते. मग त्याच्यानंतर इथं माझी बहीण रुसून बसली होती. हे पा हे पा हे पा हे पा हे माझी माकडासारखी रुसूनच बसती ही, याचं काही एवढं नाही आहे. मग त्याच्यानंतर मग मी रद्दी बिद्दी काढली होती थोडीशी, ते घाण दिसत होतं थोडं. त्याच्यानंतर ती रद्दी काढल्यानंतर मग फरची पुसायची बाकी होती. फरची पुसलं, आवरलं बिवरलं. आम्हाला घरभरणीचं आमंत्रण आलं होतं, तिथं जाणार होतं. माझी बहीण नाही येणार होती, काय माहिती का वरती घरीच बसेल राहते. अभ्यास माझ्या डोक्यातच घुसत नाही अभ्यास. आम्ही हे पाहिजे इथं लिफ्टमध्ये आमची लय मस्ती चालू होती. आम्ही वरती जाता आता मस्ती करत चाललो होतो. त्याच्यानंतर मग घरभरणीवर जेवण बिवण करून आलो फुल पोट भरून. त्याच्यानंतर मग पावभाजी आणली माझ्या बहिणीला. मग त्याच्यानंतर ही बडबड करत होती, लक्ष नका देऊ, काय ते पाळीव प्राणी माझंच आहे, काय करावं आता ते. मग त्याच्यानंतर मग चालू तिची बडबड. मग हिचं नाव घेणं तर माझा हक्क आहे ना माझ्या बहिणीचा. मग त्याच्यानंतर मग मी माझं थोडंसं नाव घेतलं. मग कपडे बिपडे बदलले. मग त्याच्यानंतर मग आता झोपतो, उद्या सकाळी क्लासला जातो. बाय.